2 माह 12 दिन बाद मुसाफिरों के लिए एसटी बस सर्विस का आगाज हो गया है। लातूर डिपो की बस पुलिस सिक्योरिटी के साथ मुसाफिरों को लेकर दोपहर 2 बजे के करीब नांदेड़ के बस स्टैंड पहुंची, जिससे मुसाफिरों में खुशी का माहौल देखने को मिला। एसटी महकमे को हुकूमत में जम करने के मुतालबे को लेकर पिछले 65 दिनों से एसटी मुलाजिमीन की गैर मुअय्यना हड़ताल चल रही है। नांदेड़ एसटी बस डिपो की बसें अब भी बंद है। लातूर बस डिपो की बसें 11 दिसंबर से ही शुरू हो चुकी है। नांदेड़ डिपो में अब तक किसी भी बस डिपो की बस दाखिल नहीं हुई थी। ऐसे में जुमा के दिन लातूर से नांदेड़ के लिए लातूर डिपो की पहली बस मुसाफिरों को लेकर नांदेड़ पहुंची। काफी दिनों बाद पहली मर्तबा बस सर्विस शुरू होने से मुसाफिर भी इसमें कसीर तादाद में नजर आए। लातूर से नांदेड़ के लिए 148 मुसाफिरों ने सफर किया। इनसे किराए के तौर पर महकमे को 10,000 रुपए की आमदनी हुई है। इस तरह की इत्तला एसटी महकमे के अफसर ने दी है। इस दौरान लातूर डिपो की बस नांदेड़ स्टैंड में दाखिल होते ही यहां पर एहतजाज पर बैठे मुजाहिरीन ने जमकर नारेबाजी की और बस सर्विस शुरू करने वाले मुलाजिमीन के खिलाफ मजम्मत का इजहार किया। सर काय सांगा, पहिली बस आपल्या नांदेडहून दाखल झाली आहे? हो, लातूर विभाग नियंत्रक साहेबांनी आज सकाळी 8 वाजता लातूरवरून नांदेडकरिता एक बस पाठवली आहे। त्या गाडीसोबत ते स्वतःसुद्धा इथं आलेले आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने इथपर्यंत बस आणलेली आहे आणि जवळपास 148 प्रवाशांनी सदर बसमधून प्रवास केला आहे। 10,500 रुपये त्याचं उत्पन्न आलेलं आहे आणि यापुढे ते इथं बस पाठवणार आहोत असं त्यांनी सांगितलं। आपला काय जिल्ह्याचा काही निर्णय, आपण काय बस पाठवणार? नाही, नांदेड विभागामार्फत, नांदेड आगार तसेच नांदेड विभागामार्फत कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सकारात्मकरित्या कामगिरीवर कसे येतील यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। परंतु येत्या 5 जानेवारी रोजी कोर्टामध्ये तारीख असल्यामुळं बरेच कर्मचारी त्या कोर्टात काय निर्णय लागतो याची वाट बघत आहेत। त्याच्यामुळं सध्या तरी आणखीन कोणी कामगिरी आलेलं नाही। बस करण्याचा निर्णय तुमचा काय? लातूरसारखा निर्णय काय होईल का? लातूरच्या कर्मचाऱ्यांनी कामगिरीवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे ते कर्मचारी इथं येत आहेत। आमच्याकडे जरी असे कर्मचारी जे कामगिरीवर जाण्यासाठी इच्छुक असतील त्यांना आम्हीसुद्धा पोलिसांच्या सहकार्याने इथून त्यांना सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी, कामगिरी करण्यासाठी आम्हीसुद्धा त्यांना 100% सहकार्य करत आहोत। आमची ती जबाबदारी पण आहे। परंतु स्वतःहून कर्मचारी पुढे येत नसल्यामुळं आम्हाला जबरदस्तीने कोणालाही गाडी काढता येत नाही। कोणत्या कोणत्या डेपोच्या गाड्या आता सुरू? सध्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर डेपोच्या गाड्या सुरू आहेत। इकडं परभणी जिल्ह्यामध्ये परभणीच्या गाड्या सुरू आहेत। आपल्या नांदेड विभागामध्ये सध्या कुठल्या नाही आहेत आणि नांदेडला आज लातूरचीच पहिली गाडी आलेली आहे। लातूर विभागामध्ये ऑलरेडी 11 डिसेंबरपासून 25 बसेस धावत आहेत आणि नांदेड लातूर जो मार्ग आहे तो प्रवासी गर्दीचा मार्ग आहे। त्यामुळे आज पहिली बस आम्ही नांदेडमध्ये आणली आणि आत्तापर्यंत 10,500 उत्पन्न आहे आणि प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे। काय निदर्शनं वगैरे? निदर्शनं दिसत आहेत, परंतु जे कर्मचारी माननीय परिवहन मंत्र्यांनी आवाहन केलं होतं त्याला ज्यांनी प्रतिसाद दिला ते लातूर विभागामध्ये कार्यरत आहेत, त्यांनी आज ती बस आणलेली आहे। तर प्रवाशांना काय म्हणतो? प्रवाशांना खूप आनंद झालेला आहे। ठिकठिकाणी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी त्यांना चांगल्या भावना व्यक्त केल्या आपल्या। रेग्युलर चालू राहणार बस काय? हो, आज पहिली बस आहे, उद्यापासून आपण आणखीन बसेस वाढवणार आहोत लातूर नांदेड.